अरे साहेब तुम्ही? अहो त्या भावना मॅडम आज आले नाहीत काय? नाही, आज ते सुट्टीवर आहे. सुट्टीवर? अहो आज त्या माझ्याबरोबर इन्कम टॅक्स ऑफिसला येणार होत्या ना. अरे हो, जर एवढं जर अर्जंट असेल ना साहेब मी तुमच्या सोबत त्यांना कोणातरी पाठवतो. नाही नाही नाही, ऍक्च्युली मी उद्या जाईन, असा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा का आली नसेल भावनास? कुठे गेली असेल? काकू, अरे काय म्हणता काकू? अरे तू काय? नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. हाय आनंदी. हाय. नमस्कार मॅडम. काय म्हणता म्हणजे आज एकदम सहकुटुंब सहपरिवार कुठे चाललाय? अरे नाही ते आनंदीच्या शाळेचे ऍडमिशनचं बघत होतो. हो का? अरे वा, पिल्लू आता शाळेत जाणार म्हणजे. त्यांनी नाही घेतलं मला शाळेत. घेतलं नाही म्हणजे काय झालं का? अरे आम्ही गेलो, प्रिन्सिपलना भेटलो. नाही काकू, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्यांच्याशी. नाही नको, आम्ही आमचा प्रश्न सोडवू. अगं पण तो म्हणतोय ना. आई खरंच नको. नाही नाही काकू, हरकत नाही, पण काही लागलं तर नक्की सांगा. चला काका. सांभाळून जा. हो हो हो. चला बाय बाय. बाय. तुझी कायम त्याला तोडून का बोलतेस बाळा? आई मी तोडून नाही बोलले ग, पण तूच म्हणतेस ना आपल्या मुलांना वाढवताना दुसऱ्या कुणाचीही मदत घ्यायची नाही म्हणून. अगं पण भावनाच्या मनात नाहीये ना, तर राहू दे ना, नको बळ झाले. आपण असं करू ना, इथे कुठे शाळा आहे म्हणते ना भावना, तिथे जाऊन बघूया. हा चला जाऊ दे. काय आरती? अरे तिला बघायला पाहुणे येणार आहेत. लगीन करायचं आहे नव्ह तिचं. लगीन 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 करायचं ना तिचं. आता ह्याला कसं सांगू? लगीन लगीन. हा लगीन. काय रे, तायडीचं लगीन चालेल तुला नको आहे का? बोल की. या रिडेल तेल पिल्यावर का तोंड केलाय? इकडे बघ, एकदा का तायडीचं लगीन झालं की ती काय दुकानावर येत नसती. हा ती सासरला गेली की नाही, तिथं मीच आहे. तेव्हा बघतो की इकडे तू कसा येतोस तू. तिकडं तिकडं बसायचं आणि बघायचं, कळलं का? एंके एंके काय झालं? अरे काय सांगू एंकी तुला, एका बी पोराशी आरती धड वागल तर शपथ, एक बी स्थळ आला तरी नाही नाही असंच म्हणती बघ. अगं आई, अशी कशी आहे ग तू पण? तर मी काय लग्न करायला नको म्हणले व्हय इथं?
अगं पण तू समोरचा पोरगा मला आवडायला तर पाहिजे का नको? होय की नाही रे मंकी? तुलाही हुशार ग. एक बी पोरगा आवडना झालं तुला. असं कसं आवडेल? आता ह्यो पोरगा काय म्हणला? लग्न झाल्यानंतर तू आमच्या संगत राहणार नाही असं म्हणला की नाही तो? स्वतःच्या कानानं ऐकलेस तू? ज्या पोराला माझी आई नोगा असेल त्याला मी तर कशाला भीक घालू? अगं कसं समजाव ग तुला? हा, असं कुठे असते वय? कशाला एवढी काळजी करते ग माझी? मला आवडेल असा पोरगा स्वतःहून येईल बघ माझ्या आयुष्यात. बघच तू. काळजी करत बसते नुसती. या संपतराव, तुमचं स्वागत असो. या, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? उत्तम. या बसा. गुणाजीराव, आ, कशी चालली आहे जनसेवा? जनसेवा त्या बाबतीत तुम्ही आमचे गुरु आहात. अहो, आम्हाला कुठे जमते तुमच्या एवढं? मी कसला गुरु? मी फक्त राजकारणात जुना. तुमच्याकडून खूप शिकलो. तुम्ही माझ्या पुढे निघून गेलात, मंत्री झालात. जनतेची साथ आणि देवाचा आशीर्वाद. बाकी आम्ही काहीच केलं नाही. बस बस, तेवढाच आशीर्वाद कमी पडला. अहो, 3 वेळा निवडणूक जिंकलो, पण मंत्री काय झालो नाही. तुम्ही सलग 2 टर्म मध्ये मंत्री झालात. हो हो, अहो पुढे मग तुम्हीही मंत्री व्हाल. पण आता आपण दोघेही एकत्र बोलायला बसलो आहोत. हे काही कमी आहे का? अगदी बरोबर. तुमच्या तोंडी तूप साखर. पण गुणाजीराव, तुम्हाला माहित आहे हे कुणामुळे शक्य झालं? कोणामुळे? या दोघांमुळे शक्य झालंय. अगदी बरोबर बोललात. अहो सर, आम्ही काहीच नाही केलं खरं तर. तुमच्यासारखे 2 मातब्बर राजकारणी एकत्र आले हेच खूप झालं. एक्झॅक्टली. कसं आहे, राजकारणात राग, चीड, भांडण, असूया या सगळ्या गोष्टी आहेतच. पण या टेम्पररी आहेत. या सगळ्यांना मागे ठेवून तुम्ही परमनंटली एकत्र यायचा निर्णय घेतलाय. दिस इज इम्पॉर्टंट. खरं आहे याचं. मग गुणाजीराव, पुढे कसं काय ठरवलंय करायचं? पुढे कसं काय म्हणजे? अहो, आता आम्ही चाललो सेंट्रलला, दिल्ली. त्यामुळे इथली सगळी जबाबदारी आता तुमच्यावर सोपून जाणार. आता हा सगळा इलाका तुमच्या ताब्यात. पण काका, तुमच्या पक्षातल्या कुणाला निवडणुकीला उभं राहायचं झालं तर आम्ही त्याला साफ सांगू, उभं राहायचं नाही. आम्ही आमच्या सगळ्या माणसांना सांगू की संपतरावांबरोबर राहायचं.
पण आमची एक अट असेल. कुठली? बोला की. आमचा जर कोणी माणूस तुमच्याकडे आला काम घेऊन, तर तुम्ही त्याला मदत करायला हवी. हत्तीच्या एवढंच ना? हो, करू की मदत आम्ही. 100% मदत करू. आता कसं योग्य बोललात. बाबा येऊ का सर? अरे गाडेवाले साहेब, या 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 बसा बसा बसा. काय म्हणता, सगळं ओके? येस, खूप छान. बोला. कशी चालली आहे शाळा? छान सर, तुमच्या सपोर्टमुळे खूप छान सुरू आहे. मी एक फॅमिली आली होती तुमच्याकडे ॲडमिशन घ्यायला. 3 जण होते आणि एक लहान मुलगी होती. हो, आले होते. काय मग तुम्ही सीट नाही आहे म्हणून असं का सांगितलं? अहो साहेब, शाळेची फी त्यांना परवडली नसती म्हणून नाही म्हणालो. दुसरे कधी सरकारी शाळा परवडेल त्यांना. कसं आहे ना, प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी भारी शाळेत शिकावं. आता त्यांच्याकडे ढीकभर पैसा नसेल तर त्यांच्या मुलांनी काही शिकू नये. अहो, पूर्वीच्या काळात असं थोडी व्हायचं. झाडाखाली बसून अभ्यास करायची हो मुलं, ते पण फुकट. तुमच्यासारख्या लोकांनी शिक्षण विकायला काढलंय, बाजार केलाय नुसता. ते काही नाही, आत्ताच्या आता त्या मुलीच्या घरच्यांना कॉल करायचं, त्वरित तात्काळ ताबडतोब ॲडमिशन द्यायची तिला. हो, पण ही इमारत इथे कशी उभी राहिली विसरलात का तुम्ही? नाही सर, विसरेन कसा. तुम्ही केलेली मदत खरंच विसरणार नाही कधी. हा ना? लगेच ॲडमिशन द्या तिला. हो हो सर, लगेच बोलतो. आणि हो, ते फी वगैरे काय घ्यायची गरज नाही, फुकट द्या ॲडमिशन. ते फीचं काय ते मी बघतो. ओके ओके सर, ओके. आणि हो, त्यांनी जर काही विचारलं तर त्यांना सांगा मॅनेजमेंटकडून सीट मिळाली म्हणून. आणि कसं आहे, शेवटी जनसेवा हीच ईश्वर सेवा, नाही का? हो सर, हो सर. काय बाबा, इथे आहात तुम्ही? मी तुम्हाला कधीपासून शोधतीये. हो हो हो, बस तुला ओळख करून देतो. हो. ओळखलंस तिला? अहो, असं काय करताय? ही माझी मुलगी पूर्वी. हो का? अहो, कसं काय ओळखणार? मी पाहिलं तेव्हा ती शाळेत होती, एवढीशी होती. आता किती मोठी झाली आहे. पूर्वी तू ओळखलंस काकांना? सॉरी सॉरी, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. सॉरी. अगं, असं काय करतेस? तुझ्या शाळेत सिद्धू नावाचा बालमित्र होता, आठवतंय तुला? सिद्धू, त्याचे बाबा. सिद्धू, राईट राईट राईट. मी सिद्धूचे बाबा तुम्ही. मी विसरलेच खरं, आत्ता लक्षात आलं माझ्या. हाय हाय काका. सॉरी, हाय नाही, पाय पडते. कसे आहात काका?
मी बरा आहे. तू कशी आहेस बाळा? मी पण मस्त. पण बाबा, तुम्ही दोघं तर विरोधी पक्ष. विरोधी पक्षात होतो, बरोबर ना? हो. अगं, आम्ही दोघेही विरोधी पक्षात होतो, मान्य आहे मला. पण राजकारण म्हटलं ना की बाळा, राग, लोभ, मत्सर हे सगळं तेवढ्या प्रतीच असतं. पण आता आम्ही ते सगळं विसरलोय आणि एकत्र आलोय. संपतराव, एकत्र आलोय ना? अगदी बरोबर. अगं बेटा, आम्ही विरोधी पक्षात होतो असं म्हणायचं. बाळा, तू काय करतेस आता? काका, मी कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट करते. वा 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 वा, हुशार आहे वो मुलगी. आणि हा, तिला राजकारणात पण रस आहे बरं का? अच्छा. हो. बाबा, माझं कौतुक पुरे आता. तुम्ही दोघं भेटलायत ना, आता गप्पा मारा. मी येते. हा काका, येते मी. बाळा, एकदा घरी येऊन जा. हो, नक्की. येते. हो. गुणाजीराव, मुलं कशी झटकन मोठी होतात ना. मला तर ते शाळेत जाणारे सिद्धू आणि पूर्वी आठवते. संपतराव, अहो त्या सिद्धू बद्दल अख्खं गाव बोलतंय, तुम्ही बोलतायत, पण आम्ही काही अजून पाहिलं नाही त्याला. कसा आहे तो? दाखवा की आम्हाला. काय करतो तो? माझा सिद्धू वाघ आहे, वाघ. काय जादू करतो कुणास ठाव. दिसला ना की लोक त्याच्या भोवती घराडा करतात. अहो पण संपतराव, तुमचा तो वाघ कसा दिसतो आम्हाला पाहू तरी द्या. कुठं आहे तो वाघ? हदिराज, हा, फोटो दाखव. हा. वा वा, छान आहे तुमचा वाघ. रुबाबदार. अहो पण संपतराव, हे लहान असताना तुम्ही म्हणाला होता पूर्वीला माझी सून करून घेईन म्हणून. हा पण या राजकारणात सगळं मागे पडलं. अहो गुणाजीराव, 100% खरं बोललात बघा. अहो, काळजी करू नका, होईल ऍडमिशनचं काही ना काहीतरी. आत्ता 3 जण आले होते ना एका मुलीला घेऊन. हो सर. त्यांचा नंबर आणा जरा. हो सर. क्या सर? 9898. नाही, माझ्याकडे. हा, बघ कोणाचं. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही मगाशी शाळेत येऊन गेलात ना? मी प्रिन्सिपल बोलतोय. हा हा. मॅडम, मगाशी मी तुमच्याशी नीट बोलू शकलो नाही. तुम्ही मुलीला घेऊन जरा प्लीज परत शाळेत येऊ शकता का? अहो, काय झालंय? परत कशाला? ते फोनवर नाही सांगता येणार. शाळेत या ना प्लीज. अच्छा, हो हो, येतो येतो. ओके ओके, येत आहेत. बरं, बोलव. प्रिन्सिपलचा फोन. ते म्हणाले की बोलायचंय, परत या म्हणून. हो, काय करूया? जाऊया. हो, तुम्ही जरा रिक्षा वळवा जरा. तिथे मगाशी जिथून केली ना रिक्षा, तिथेच जायचं. शाळेतच जायचं. उजवीकडे उजवीकडे वळून घ्या. हा, वळवा. जानू, माझ्यासाठी ते गाणं म्हणशील?
आपल्या माणसांसोबत टाइम स्पेंड केल्यावर किती छान वाटतं हे मला याआधी कधीच कळलं नव्हतं. मला वाटलंच नव्हतं जयंत इतका रोमॅन्टिक असेल. मला तर हे सगळं एक ड्रीम वाटतंय. जयंत शंभर वर्ष जगशील तू. मी आता तुझाच विचार करत होते. काय? मी तुझाच विचार करत होतो जानू. काय करतेस? चल जानू, मला ना आता 3 वाजताची मीटिंग आहे, सो त्याची तयारी करायची. जयंत, मला सांग काय तयारी करणार आहेस तू? कारण ऑलरेडी 3 वाजले आहेत. व्हॉट? ओ नो जानू, आपण इतकी तास बोलतोय. हो ना, मलाही कळलं नाही वेळ नक्की कसा गेला ते. एनिवे, तू आता तुझं काम कर, मी ठेवते फोन. ओके, बाय. बाय. वाह जयंत, वाह, खूप खुश दिसतोयस तू. बायकोशी बोलणं झालंय ना तुझं? हा नाही, पण मला ना एक गोष्ट कळली नाही, तू तिच्याशी फोनवर का बोललास? कसं आहे की तिच्यावर नजर ठेवण्यासाठी घरात CCTV कॅमेराच लावलेत ना. पण मला तिच्यासोबत फोनवरच बोलायला आवडतं. तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, तसा आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. फक्त एक प्रश्न पडलाय, तू अचानक इतका कसा काय बदललास? नाही म्हणजे जान्हवीच्या एका मित्राला मारलं म्हणजे संपलं का सगळं? असे बरेच मित्र असतीलच ना तिचे. इनफ. जानू बद्दल मी कोणतीही नॉनसेन्स ऐकणार नाही. जा इथून. काय म्हणालास? हा, आम्ही जाऊ? रिअली? हो, बरोबरच आहे. आता काय, बायको आहे ना सोबत, आता आमची गरज संपली. पण काय ना मिस्टर जयंत कानेटकर, एक दिवस ही बायको सुद्धा तुम्हाला सोडून जाईल, तेव्हा आम्हीच असणार आहे सोबत. हे विसरू नका. हा, विसरू नकोस. विसरू नकोस आम्हाला. विसरू नकोस. शट अप, शट अप, शट अप, शट अप. जस्ट लीव मी अलोन. हे बघा, पुन्हा माझ्या जानूबद्दल एक अक्षर जरी बोललात ना तर याद राखा. बाप रे, बाप रे. चला रे, निघूया आपण. काय की जयंत कानेटकर ना आता सॉलिड भडकलाय. बायकोची आठवण येत असेल त्यांना. हा, ओके ओके जयंत, आम्ही नाही डिस्टर्ब करत तुला. आम्ही जातो. तू तुझी मॅरिड लाईफ हॅपीली एन्जॉय कर. कारण का आम्ही पण बघतो ना की हे अजून किती दिवस चालतंय.
टिक टॉक टिक टिक टॉक टिक टिक टॉक टॉक टिक. Stop it! Stop it! Stop it! Relax. Relax, Shant. Relax. Just breathe. Breathe. हे फक्त तुझे थॉट्स आहेत, दुसरं काहीच नाही. आणि जानू तशी नाहीये. तिचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. हो, हेच खरंय, हेच अगदी बरोबर आहे. जानू फक्त माझी आहे, फक्त माझी. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर, खूप प्रेम. तर तुम्ही मला परत का बोलावलं? सॉरी, मी मगाशी खूप चुकीचं बोललो. आमच्या शाळेने आनंदीला ऍडमिशन द्यायचं ठरवलंय. काय म्हणाल? नाही, माफ करा, पण हे इतक्या पटकन तुमचं मत कसं काय बदललं? अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की ही शाळा आम्हाला परवडणार नाहीये. मॅडम, आता आणखीन लाजवू नका. खरंच मगाशी मी चुकीचं बोललो, माफ करा. सर, तुम्ही तुमचा निर्णय बदललात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पण एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. तुमच्या शाळेची फी 1.5 लाख रुपये मला एकरकमी नाही देता येणार. म्हणजे फी नक्की देईन मी, पण 3 हफ्त्यात मी फी देईन. सर, जर तेवढी सवलत तुम्ही देऊ शकलात आम्हाला तर खरंच खूप बरं होईल. अहो साहेब, तुम्हाला फी भरायची अजिबात गरज नाही. असं कसं? तुम्ही गेल्यावर मी आमच्या चेअरमन साहेबांशी बोललो आणि मग त्यांच्याशी बोलताना ओघाओघा तुमच्या मुलीबद्दल सांगितलं. तेव्हाच ते म्हणाले की आपण आनंदीला मोफत ऍडमिशन देऊ शकतो. सर, खरं सांगताय का तुम्ही? हो, खरंच सांगतोय. मी चेअरमन साहेबांना तुमच्या मुलीच्या अडचणींसंबंधी सांगितलं. तिच्या वडिलांच्या निधनासंबंधी सांगितलं. तिच्या पायाबद्दल बोललो. आणि चेअरमन साहेब लगेच म्हणाले, अशा मुलांना आपण सवलत देऊ शकतो. मॅनेजमेंटमध्ये तशा स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम मधूनच हिला मोफत ऍडमिशन मिळू शकेल. पण सर, युनिफॉर्म, वह्या, पुस्तकं आणि स्कूल बसची फी वगैरे त्याचं कसं करायचं? अहो, तुम्हाला कसलाही खर्च करायचा नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या मुलीला शाळेत पाठवा. आनंदी येणार ना शाळेत? हो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप आभार. धन्यवाद. अहो, काय करताय? आभार मानायची खरंच गरज नाही. तुमच्या मुलीला तेवढं फक्त शाळेत पाठवा. जानू, 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 जयंत, जानू, तू एवढ्या लवकर कसा काय आलास? मी तुला म्हटलेलं ना की मी लवकर येणार आहे आज. हेच, तू तुझे दिलेले प्रॉमिस पाळतोस ना, म्हणून मला तू खूप आवडतोस. बरं जा, तू पटकन फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करते. थांब 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 थांब. आता काय?
ते सगळं नंतर. आधी तू माझ्यासोबत आपल्या गार्डन मध्ये वॉकसाठी चल. वॉकला? हा? गार्डन मध्ये? अरे पण तिथे तुझे ते डॉग्स आहेत त्यांचं काय? डोंट वरी, मी माझ्या वॉचमॅनला सांगितलंय की त्या डॉग्सना लांब कुठेतरी फिरायला घेऊन जा, सो दॅट मी माझ्या बायको सोबत आपल्या गार्डन मध्ये शांतपणे टाइम स्पेंड करू शकेन. जयंत अरे पण मला काही ऐकायचं नाही, तू चल चल. हो वाव जयंत, कसलं भारी वाटतं इकडे. म्हणजे मला माहितच नव्हतं आपल्या घराचं प्रिमायसिस एवढं मोठं आणि इतकं सुंदर आहे. एक मिनिट, तू मला आधी का घेऊन आला नाहीस इथे? ते काय ना जानू, तू या घरात ऍडजस्ट होण्याची मी वाट बघत होतो. आता मला असं वाटतंय हे घर तुला तुझं वाटायला लागलंय. सो दिस इज द राईट टाइम. जानू तू खुश आहेस ना? खुश, खूप जास्त खुश आहे मी. अच्छा, माझी जानू खुश आहे. जयंत जानू खुश आहे ना? जयंत अरे. जानू खुश आहे ना? जयंत काय कर? अगं जानू काय करतेस? पडशील ना. जानू, जानू, जानू तुला पोहता येतं ना? जानू, 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 जानू. जानू, तू ठीक आहेस? जानू, तुला काही झालं असतं तर मी एकदा तुला विचारायला हवं होतं. खरंच मूर्ख आहे जानू. I'm really sorry. जयंत अरे मी म्हटलं ना मी ठीक आहे आता, आणि तू माझ्या सोबत असताना मला काही होणार नाहीये. जानू मी खरंच मूर्ख आहे, बट आय प्रॉमिस मी परत असं कधीच करणार नाही. खरं तसं कधी होणारच नाही. म्हणजे? कारण आता तू मला स्विमिंग शिकवशील. ऑफकोर्स. मी म्हटलं ना, चांगल्या माणसाबरोबर देव कायम चांगलंच करतो. फक्त आपल्याला थोडी वाट पाहावी लागते. आणि आमच्या आनंदीचं नशीब तर चांगलं आहेच. आनंदीची ऍडमिशन झाली, इतकं छान आणि हलकं वाटतंय ना मला. कधी एकदा ही बातमी घरी सगळ्यांना जाऊन सांगतोय असं झालंय. हो ना. काहीतरी गडबड नक्की आहे. जर आधी त्यांनी सांगितलं होतं की सीट नाही मिळणार म्हणून, तर मग आता अचानक कशी काय सीट मिळाली? पण आई, आपण ऍडमिशन तर केली, पण आनंदींची शाळा कधीपासून सुरू होणार आहे ते विचारलंच नाही. अगं बाई, ते राहिलंच की. मी विचारू नको. बरं, आणि तिला आणि इकडे. सावकाश. मी ते थांबा. सगळ्यांनी आले विचारून मी. घेतलं. हो. हा, तर शाळेत जाणार. हा, सर मनापासून थँक्यू.
करेक्ट बोललात एकदम तुम्ही. हो साहेब, तुम्ही सांगितलं तेच बोललो. पण ते फीचं जरा. अहो त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी बघतो ना ते. थँक्यू साहेब. May I come in, sir? येस, कम इन. बसा ना. ऍक्च्युली एक विचारायचं होतं सर. विचारा. मगाशी तुम्ही म्हणालात की मॅनेजमेंट कमिटीमधून एक फ्री सीट मिळते, तर हे खरं आहे का? हो 100% खरं आहे. पण तुम्ही का विचारताय? नाही म्हणजे माझा यावर विश्वास बसत नाही हो. म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की सीट नाही मिळणार आणि आता तुम्ही म्हणताय की खरं सांगा ना, काही वेगळी गोष्ट आहे का? म्हणजे दुसऱ्या कोणी रिकमेंड केलंय का? हो मॅडम, असे डिटेल सांगणं आमच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. सर मी नाही सांगणार कोणाला, पण प्लीज मला खरं काय ते सांगा ना. तुम्ही इथून गेल्यानंतर मिस्टर गाडे पाटलांचा फोन आला होता आणि त्यांच्यामुळेच तुमच्या मुलीची ऍडमिशन झाली. काय? हो मॅडम, पण प्लीज कोणाला सांगू नका. नाही, थँक्यू सो मच सर. हो, आभार माझे नाही, मिस्टर गाडे पाटलांचे म्हणा. आणि आनंदीची अजिबात काळजी करू नका. हो सर, मी येते. सी, मी तुझ्यापेक्षा बेटर करतोय. ओ माय गॉड. काय झालं जानू? जयंत, अरे माझ्या कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज आलाय. माझ्या एका मित्राला कोणीतरी खूप मारलंय. बिचारा हॉस्पिटलाइज्ड आहे तो. बापरे, कोणी मारलं असेल त्याला आणि का मारलं असेल? बघ, मला तरी वाटतंय की त्या मुलाची चूक असेल. नाही रे जयंत, अजिबात नाही. खूप साधा मुलगा आहे तो. कोणी असं का केलं असेल? नाही, मला ना त्याला भेटायचंय. त्याला भेटूनच खरं काय ते कळेल. ओके जानू, तू टेन्शन नको घेऊस. एक काम करूया, आपण उद्या त्याला बघायला जाऊया. ओके? खरंच येशील तू? हो नक्की, का नाही? तुला जायचंय ना, मग जाऊ ना. मिस्टर गाडे पाटलांना फोन करायला पाहिजे. हा बोला ना मॅडम. हा मिस्टर गाडे पाटील, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये हो मला. अहो मॅडम, तुम्ही असं आभार वगैरे म्हणून मला परका करताय. हो सख्ख कुणी करणार नाही इतकं तुम्ही आमच्यासाठी करताय. आनंदींची ऍडमिशन या शाळेत झाली त्यामुळे मी किती खुश आहे तुम्हाला माहितीये. अहो आनंदींचं ऍडमिशन झालं, तुम्ही खुश आहात, बस किंवा झालं तर अजून काय हवंय. मी खरंच सांगते, म्हणजे नेहमीच असं होतं की मी माझे कुठलेच प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत नाही, पण तरी ते तुम्हाला आपोआप कळतात आणि मग कायमच तुम्ही देवासारखे माझ्या मदतीला धावून येता. थँक्यू. खरं तर असं फोनवर मला तुम्हाला थँक्यू नाही म्हणायचंय. खरं तर थँक्यू हा शब्द सुद्धा तुमच्यासाठी खूप छोटा आहे. मी भेटूनच तुमचे आभार मानणार आहे. तुम्ही सांगा कधी आणि कुठे भेटूया? नाही म्हणजे मी काय म्हणतो, म्हणजे योग्य वेळ आली की आपण भेटूया ना. मी सांगतो तुम्हाला तसं. हो चालेल चालेल, ठीक आहे, ठेवते.
आली आली भावना आई आली. हा कळलं का ग सगळं? हो माझं सगळं नीट झालं बोलणं. सगळं विचारून घेतलंस ना? हो. बरं निघूया आता. चल. या. सावकाश. अगं बाई. हा. चल.